घराकडे तोंड करायचं असं 3 ठिकाणी. शांत बस दिवे. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे अक्षय तृतीया. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी स्वयंपाक करायच्या गडबडीमध्ये मोबाईल काय घेतलेला नव्हता. आत्ताच सगळं आवरलं, सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. नैवेद्याचं ताटसुद्धा तयार करून घेतलेलं आहे. आणि आमच्याकडे मी 8-10 दिवस अगोदर धाणे टाकले होते. तर बघा हे धाणे खूप छान आलेले आहेत. हे धाणे यासाठी टाकतात की म्हणजे घरामध्ये जे पण आपल्याकडे धान्य असतात ना 5 प्रकारचे, ते धान्य मिक्स करायचं, थोडं थोडं घ्यायचं आणि मिक्स करून ते एका कढईमध्ये माती घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे दाणे सगळे मिक्स करायचे आणि मग 8 ते 10 दिवस अगोदर ही तयारी करावी लागते. आणि इतके मस्त झालेले आहेत बघा. तर कुठलं धान्य चांगलं उगायला आहे तर ह्या वर्षी ते धान्य चांगलं उत्पन्न देईल असं मानलं जातं. तर मला असं माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगते. आणि अक्षय तृतीयेला तुमच्याकडे काय खास करतात, काय विशेष करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मस्त सगळा स्वयंपाक करून घेतला. आता इथे चूल आणावी लागेल आणि हे देव्हाऱ्याजवळ चुलीवर आणि उंबरट्याजवळ हे ठेवलं जातं आणि याचं पूजन केलं जातं. म्हणजे थोडक्यात आमच्याकडे हे धान्य पूजलं जातं. तर तुमच्याकडे आहे का अशी प्रथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप मस्त दिसतंय बघा. आता हे मकाचं आहे, जास्त मका चांगला आलेला आहे आणि आता यावर्षी मकाचं उत्पन्न चांगलं येईल असं समजलं जातं. तर चला आता पूजेची तयारी करून घेतो. मी ताट वगैरे घेऊन येते आणि पुढची तयारी करते. इकडे आंबे घेऊन आले होते, दीदीचे पप्पा चांगले मिळाले म्हणून आणले. आणि या दिवशी तर आमरस पुरीचाच नैवेद्य असतो म्हणून. तर इथे भजी, कुरडई, पापड, रशी आमटी, भात आणि पुरणपोळी आणि आमरस घेतलेला आहे. सगळा स्वयंपाक करून झालेला आहे माझा लवकर. आणि हे आहेत धाणे. आता धाणे होते ते सगळे काढून घेतले. सगळेच या दिवशी काढून घेतात, ठेवलं जात नाही. तर इथे आता सुरुवातीला उंबरट्यावर ठेवलं जातं आणि जो घरातला करता माणूस असतो ना तोच ही पूजा करतो अक्षय तृतीयेची. तर त्याच्यामुळे दीदीचे पप्पा इथे उंबरट्याजवळ असं पूजन करतायत. जे धाणे होते ते सगळे काढून मग आधी उंबरटा पूजन करायचे आणि त्याच्यानंतर मग देव्हाऱ्याजवळ, त्याच्यानंतर परत चुलीवर, गॅस असेल तर गॅसवर असं ठेवलं जातं. तर याच्याशिवाय आमच्याकडे पूजा होतच नाही, हे टाकलंच जातं. जर कोणी टाकलं नसेल तर मग दुसऱ्याच्या घरून मागितलं जातं आणि ते ठेवलं जातं, असं आहे आमच्याकडे. तर ही खूप जुनी परंपरा आहे. धान्य एक प्रकारचे धान्याचंच पूजन होतं असं मानलं जातं. तर आता दीदीचे पप्पा ते करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची पूजेची सुरुवात होईल. उंबरटाला पण कौल बाहेर बसून पूजलं. आणि आमच्याकडे चुलीमध्येच पितृ जेवू घालतात. असं ताट वगैरे बाहेर ठेवत नाही, त्याच्यामुळे चूल लागतेच आणि गॅसवर ते जळणार नाही. त्याच्यामुळे ना ही पत्तरची चूल घेतलेली होती आधीचंच आम्ही आणि मग तीच घरात उचलून आणली, म्हणजे किचन ओट्यावरच ठेवून दिली. आणि तिथेच आता दीदीचे पप्पा पूजा करतायत. आधी गॅस ओट्यावर शेगडीवर ठेवलं जे धाणे होते ते, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलं आणि मग तांदूळ सोडतील आणि मग चुलीजवळ ते पूजा करतील. तर बघा जे कोणी पितृ जेवू घालतात ना आमच्याकडे ते चुलीमध्येच पितृ जेवू घालतात. काही ठिकाणी वेगवेगळी पद्धत राहते, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे चुलीमध्येच पितृ जेवू घालण्याची. तर आता बघा हे धाणे आता चुलीवर सुद्धा ठेवलेले आहेत. खेडेगावामध्ये कसं चूल असते आणि चुलीच्या मागे ती भानशी म्हणतात,
तर त्याच्यावर ठेवलं जातं हे. आणि मग जे आपण भांडं ठेवतो तिथेसुद्धा ठेवलं जातं, म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी अन्न पुरत राहावं असंही मानलं जातं. तर त्याच्यामुळे हे पूजा करतात. तर आता मस्त अशी पूजा करताय दीदीचे पप्पा. आणि मग त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर मग आम्ही सगळे पाया पडू आणि घरातले जे सगळे मेंबर असतात ना ते सगळे पाया पडतात आणि त्याच्यानंतर मग जेवण करतात. शांत बस दिवे. ये गई हो गई. संध्याकाळचे 8 वाजले आणि आता मोबाईल हातात धरला. दुपारी एवढा पसारा झाला होता ना, तर तो पूर्ण आवरला. भांडे घासले, कपडे धुतले, घरात पसारा होता तो आवरला. आणि त्याच्यानंतर मग काही मोबाईल कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ केलाच नव्हता. आता संध्याकाळचे 8 वाजले. दुपारी एवढं म्हणजे पुरणपोळीचं जेवण म्हटल्यावर संध्याकाळी काही एवढी भूक लागत नाही, त्याच्यामुळे मग मी आता खिचडीच बनवली. खिचडी बनवून घेतली आणि म्हटलं चला व्हिडिओचा एंड करते. तर बाहेर गेलो होतो अजून मी आणि दीदीला बुक्स घ्यायच्या होत्या. उद्या स्कूल आहे ना, त्यांना अजून काही सुट्ट्या लागल्या नाही. 30 तारखेपर्यंत असेल त्यांची शाळा आणि मग 1 मेपासून सुट्ट्या लागतील. तर म्हणून म्हटलं चला, तिला अजून बुक्स भेटल्या नाही स्कूलमधून, भेटतील अजून जूनमध्ये जेव्हा स्कूल ओपन राहील ना तेव्हाच भेटेल. तर जुन्या बुक अजून तिच्या सगळ्या भरल्या म्हणून मग तिला बुक घ्यायची होती. बुक घेतली आणि मग ताकच्या पिशव्या आणल्या. ताक पिल्याशिवाय तर काही गरमी जात नाही. आणि आता सध्या आमचं खूपच जास्त ताकावरच जोर आहे. दुसरं काहीच नाही. आईस्क्रीमसुद्धा खायला मन होत नाही. आईस्क्रीम खाल्लं की लगेच खूप ताण लागते आणि पाण्याची ताणच भागत नाही. मग आईस्क्रीम काही कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे ना.
ताकच घेऊन येतो. ताक खूप भारी पिशवीतले भेटतात, त्याच्यामुळे मग घेऊन आलो. 2 टरबूजसुद्धा आणले आणि आता नुसतं हलकं म्हणजे खिचडीच बनवली आणि आता थोड्या वेळाने जेवण करू. तर चला, असा होता आजचा दिवस. तर चला, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.